जीवनात आव्हानं तर येतातच. Jesus said येशू बोलले in Matthew 6:33, मत्थय 6:33, seek first the kingdom of God. पहिलं देवाचं राज्य शोधा. See, unless you know the importance of the kingdom of God, why will you seek after it? बघा, त्याच्यासाठी पहिलं तुम्हाला देवाच्या राज्याचं महत्त्व कळलं पाहिजे. ज्या राज्याचं महत्त्वच माहित नाही ते राज्य तुम्ही शोधणार कशाला आहे? See, so there are plenty of blessings which are there in the kingdom of God that God wants to release to his church. तर देवाच्या राज्यामध्ये भरपूर आशीर्वाद आहेत जे देवाला त्याच्या मुलांवर मोकळे करायचे आहेत. Seek first the kingdom of God. तुम्ही प्रथम देवाचं राज्य शोधा. प्रथम पहिल्या नंबरला देव first पाहिजे. place. पहिल्या नंबरला देव पाहिजे. When you give God the first place, आणि देवाला तुम्ही पहिली जागा दिली ना, there will be many add-ons. मग अजून भरीला सगळं बरंच काही येईल. He will help you in your job. He will help you to buy a house. नोकरीत मदत करेल, घर घ्यायला मदत He करेल, will help you with your life partner. जीवन साथीदार शोधायला मदत He करेल, will help you with all the challenges in life. जीवनात येणाऱ्या आव्हानांमध्ये मदत करेल. Because he said, कारण तो म्हणाला seek first the kingdom of God and his righteousness, प्रथम देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोधा. and everything will be added. बाकी सगळ्या गोष्टींची भर तुमच्या जीवनात पडेल. There is no limit. त्याला मग मर्यादा नाही. Whatever it is, जे असेल ते it will be added to you. ते भरीला तुझ्या आयुष्यात पडणार. पण पहिलं नेहमी पहिलं. फर्स्ट थिंग्स फर्स्ट. आय ऑलवेज से की पहिलं ते शोध, बाकी मी येईल. Seek God first. पहिलं देवाला शोध ना. And there is nothing too hard for my God. आणि माझ्या देवाला काय अवघड आहे? काही नाही. But his priority is पण प्राधान्य त्याचं असं आहे that you should seek his kingdom and his की righteousness. पहिलं तू देवाचं राज्य आणि देवाच्या राज्यातली धार्मिकता शोध. And these can be obtained through our Lord Jesus आणि Christ. हे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला मिळू शकतं. Amen. आमेन. First watch, first prayer, first thought, पहिला प्रहर, पहिली प्रार्थना, first prayer, पहिला first reading the विचार, Bible. आपलं सगळं पहिलं देवाला दिलं गेलं पाहिजे. हे? प्रथम तुला वंदितो हे देवालाच दिलं गेलं With पाहिजे. all your weakness, सगळ्या अशक्तपणा सकट, still seek God first. सगळ्या अशक्तपणा सकट देवाला तुम्ही तरीही शोधा. नो मॅन इज परफेक्ट ऑन दिस अर्थ. Be found in the presence of जरा God. देवाच्या सहवासात सापडा. Then there is a chance for change. मग जरा संधी असते की हा माणूस बदलला जाऊ शकतो, हा बदलेल का? कारण देवाच्या सहवासात राहतो. Your life will turn around for good. मग जीवन बदलेल. जीवन एक वळण घेईल, चांगल्याकडे वळण When घेईल. Jesus began to minister on this earth, येशूंनी जेव्हा या भूतलावर आपली सेवा सुरू केली, in Mark 1:15, मार्कचा पहिला अध्याय 15व वचन, the first statement he said was, पहिलं विधान येशूंनी सांगितलं ते असं, the kingdom of God has drawn near, repent. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, पश्चाताप करा. When he met a demon, आणि जेव्हा एका दुरात्म्याला ते भेटले, he would cast it out त्या दुरात्म्याला मग येशू काढायचे so that the authority of God and the kingdom of God will be extended. की देवाचा अधिकार आणि देवाचं राज्य अजून मोठं व्हावं, विस्तारित व्हावं. Because the अशासाठीच devil stops the kingdom of God to advance. कारण सैतान देवाचं राज्य वाढू देत नाही, त्यात अडचण निर्माण करतो. म्हणून येशूंनी दुरात्मे हकलले. का? की एखाद्या माणसातनं दुरात्मा हकलल्यानंतर देवाचं राज्य वाढतं. का? कारण तो देवात येतो. See, Matthew 12:28 says that. मथ्यामध्ये लिहिलेलं आहे, मथ्य 12:22, 28. 28. Even though the Lord Jesus Christ manifested the authority of God, आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी जरी देवाचा अधिकार प्रगट केला, which is the kingdom of God, जे देवाचं राज्यच आहे, through signs and wonders and miracles, चिन्ह चमत्कार दाखवून in all these 3 years, या सगळ्या 3 वर्षात येशूंनी जी काही सेवा केली, they were unwilling to repent. ते पश्चाताप करायला तयार नव्हते की हो आमच्याकडनं चुकलंय They म्हणणार were नाही. not willing to come to God. देवाकडे यायला तयार नाहीत They were not willing to submit to his authority. आणि देवाच्या अधिकाराला शरण येणं, सॉरी म्हणून तोंडावर येणार Many times believers don't come under the authority of हे God. असंच होतं. अनेक वेळा बिलीवर लोक देवाच्या अधिकाराखालीच येत नाहीत. They want to do everything with their own strength. त्यांना सगळं स्वतःच्या ताकदीवर करायचं असतं. हम हमारा देख लेंगे. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, because you turned away from God, तू देवापासून लांब गेला ना, the kingdom of authority will be taken away from you and given to another group of people. म्हणून अधिकाराचं राज्य तुझ्यापासून काढलं जाईल आणि इतर लोकांना दिलं जाईल. कारण की तू आहे बिलीवर, पण देवाशी तुझा काडीचा संबंध नाही. Matthew 21:43. मथ्य 21:43. I will give it to somebody else, he said. आता मी आणि कुणाला तरी तो सगळा अधिकार आणि ते राज्य देणार आहे. कारण तुम्ही प्रभू प्रभू करताय, पण तुम्ही प्रभूपासून लांब आहात. There is something in the kingdom of God which is a gold mine for us. देवाच्या राज्यात असं काहीतरी आहे जी आपल्यासाठी सोन्याची खाण आहे बेटा. The kingdom of God is not temporary. It is from eternity to eternity. एक तर देवाचं राज्य तात्पुरतं नाही, ते अनंत काळापासून अनंत काळापर्यंतचं राज्य आहे, ज्याला अंत नाही. See, there will be an end for the kingdom of heaven, but there will be no end for the kingdom of God. स्वर्गाच्या राज्याला अंत असेल, पण देवाच्या राज्याला अंत नाहीये. See?
लक्षात घ्या मी काय म्हणतोय, स्वर्गाचं राज्य संपेल कधीतरी, पण देवाचं राज्य जे आहे त्याला अंत नाही. Because it is from eternity to eternity. कारण ते अनंत काळापासून अनंत काळापर्यंतचं राज्य आहे. And that's why म्हणून the kingdom of God is more important than the kingdom of heaven. आपल्यासाठी देवाचं राज्य स्वर्गाच्या राज्यापासून सुद्धा जास्त महत्वाचं आहे. So when you enter the kingdom of God, तर जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करता, you are sealed for eternity. अनंत काळासाठी तुझ्यावर शिक्कामोर्तब होतं. Sealed means you will never come out of this kingdom. की आता या देवाच्या राज्यातनं तू कधी बाहेर येणार नाहीयेस. That's why we need to speak about the kingdom of God more and more. आणि म्हणून देवाच्या राज्याविषयी आपण जास्त वाढत्या प्रमाणात बोलत राहायचं. We need to meditate on the kingdom of God. देवाच्या राज्यावर मनन करत You बसायचं. have to find your place in the kingdom of God. तुम्हाला देवाच्या राज्यात आपली जागा शोधून घ्यावी लागेल. See and be sure that you are in the kingdom of God. जरा पहा, जरा शोधा आणि जबाबदारी घेऊन देवाच्या राज्यात राहा. See what it relates to. See what बघा ना. benefits you get in the kingdom बघा of ना God. देवाचं राज्य काय. आता आपण प्रभूत आलो ना, बिलियर हो गए ना, मग आता देवाच्या मागे लागायचं, त्याचं राज्य शोधायचं की त्या राज्यात काय काय मिळतं, त्यात कसं राहायचं असतं, तिथे काय काय आहे. See, many times अनेक we वेळेला only talk about heaven. आपण फक्त स्वर्गाविषयी गप्पा मारतो. We talk about mansions in आपण heaven. स्वर्गातल्या महालांविषयी बोलतो. We talk about John 14 verse 1. आपण योहान 14:1 विषयी बोलतो That Jesus is building mansions for me. की येशू माझ्यासाठी वर महाल बांधत आहे. But these are not eternal. पण हे सगळं अनंत काळचं नाही. The kingdom of God is eternal. देवाचं राज्य अनंत काळचं आहे. We have to enter the kingdom of God. आपल्याला देवाच्या राज्यात प्रवेश करायचा आहे. Yes, as important as the kingdom of heaven is, आणि स्वर्गाचं राज्यही तेवढंच महत्वाचं आहे, नाही असं नाही, the kingdom of God is greater. पण देवाचं राज्य त्याहून मोठं आहे. Because we are going to stay with God forever and ever. कारण देवासोबत आपण कायम राहणार आहोत. Amen. इथे श्वास बंद की तिथला सहवास सुरू, नाही तर मग रॅप्चर. And there is no chance after you die that you can ever enter into the kingdom of God. आणि मेल्यानंतर संधी नाही ना बेटा की तू देवाच्या राज्यात येऊ शकशील. अशी संधी मेल्यानंतर नाहीये. जे आहे ते जिवंत असतानाच करायला लागणार आहे. Amen. Amen. So I'll